केंद्रीय सरांना विनंती करतो की तुम्ही 2 शब्द मांडावे. तसं नाही करे त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पिंपळे सर. सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं आणि तो पायंडा तुम्ही पाळला. या शाळेला एक नवी दिशा. ठीक आहे, तुम्हाला वाटलं असेल की आम्हाला काही जमलं असेल, पण या शाळेत एक क्रमांक तुम्ही मारला. याच्यानंतर किती वेळा घेतले तुमची तुम्ही करू शकणार नाही. कारण रस्ता तयार करणं हे अत्यंत अवघड असतं. रस्त्यानं गाड्या पळवणं सोपं असतं, पण रस्ता करणं अवघड असतं. खरोखर तुमच्या या बॅचनं 2009च्या बॅचनं या शाळेत एक विक्रम केला आणि या कार्यक्रमाला सुरुवात केली. म्हणून मुख्याध्यापकांच्या वतीनं आणि मी या शाळेचा घटक म्हणून तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आता तुम्ही बऱ्याच वेळ झालाय, तुम्ही बऱ्याच आठवणी जाग्या केल्या की बुवा सर हे केलं ते केलं. प्रामाणिकपणे सांगतो, आमचा हेतू तुम्हाला मारून काहीच करणं नव्हता. आमचा विद्यार्थी चाकरीत पाहायला पाहिजे ही आमची प्रामाणिक भावना होती आणि चाकरीत केला पाहिजे. लक्षात घ्या, आजही जीवन जगताना शिस्तीला महत्व द्या, संस्काराला महत्व द्या. पैसा गौण आहे, पैसा जीवनात काहीच करू शकणार नाही, पण संस्कार जपा. प्रत्येक गोष्ट मन लावून करा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला जे काय करायचंय, अंगावर साडी घालायच्या, आपल्यासाठी साडी पुन्हाच नेसता नाही आली पाहिजे ही भावना मनात ठेवून काम करा. मंदाकिनी रडायचं नाही. जीवनामध्ये संघर्षाला पायाखाली घालून वर उभा टाकायचं आणि वर उभा टाकून हसायचं. तो झाला संघर्ष आणि ते झालं जीवन. रडू नको. तुला कधी गरज पडेल आम्हाला फोन कर. किती अपत्य आहे तुला? लेकरं मला किती आहेत? 2 मुले आहेत. त्या मुलींना आता सरांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्याला डॉक्टर कर, एखाद्याला कलेक्टर कर, एखाद्याला इंजिनियर कर. आणि जगात अशक्य असं काहीच नाही. उदाहरण सांगतो. पिंपळे सरांना मी 10 वेळेस म्हणलो असेल, बळी. मी वर्गात गेल्यानंतर बळीने इंग्रजी कधी वाचावी, शब्द सांगावेत, कधीच असं झालं नाही. परंतु तोच बळी आज पॉलिटिकल पास आहे, इंजिनियर म्हणून काम केला. आज तो एक मॅनेजर म्हणून काम करतो. याच्यापेक्षा बोलूला काय पाहिजे? लक्षात घ्या, स्वतःला कमी समजू नका. कुणीच जीवनामध्ये कमी नाही. इथं बसलेले कुणीच कुणाला कमी नाही. फक्त सोळंके म्हणला, गरुड म्हणला, सर आम्ही शेती करतो. अरे शेतकरी असे म्हणा, 200 क्विंटलचा शेतकरी झाला पाहिजे, 200 क्विंटल कापसा शेतकरी झाला पाहिजे. त्या अडत्याला वाटलं पाहिजे गरुड पाटलाने मी 200 क्विंटलचा माल येतो म्हणून. आणि काही नाही, कुठल्याही ट्रॅकवर तुम्ही कुठेही जाऊ शकता, जीवन कुठेही उभं करू शकता. मुलींना सुद्धा विनंती आहे की तुम्ही असं खचायचं नाही, आम्हाला जमलं का नाही जमलं का, अजिबात नाही. आपल्या मुलांना संस्कार लावा. सगळ्यात महत्वाचं तुम्ही इथं आला, तुमचं कौतुक. आणि विशेष म्हणजे जीवनात आई वडिलांची सेवा करायला कमी पडू नका. कधीच कमी पडायचं नाही. आईला, वडिलाला, आपला परिवार यांची सेवा करायला कधीच कमी पडायचं नाही. आता आम्ही तुम्हाला मारला असेल, खूप मारला असेल, त्यावेळेस आमच्यात ताकद होती. तुमच्या एवढा मार सुविधा आज नाही. आता तेवढा मार मारला असेल विद्यार्थी इकडे येणारच नाही. परंतु लक्षात घ्या, तुम्ही ते सहन बी केलं. आज तुम्हाला त्याविषयी प्रेम आहे आणि आम्हाला तुमच्याविषयी प्रेम आहे. सुखदेव बुधवाराची कहाणी, आम्ही जूनला गेलो होतो. सारखं म्हणायचं फौजी मिलिटरी मॅन. जे झालं निष्ठला काय आता फौजी काय बाग केला कशाची? डाळिंबाची. आणि जूनला हट्ट झाला, सर माझी डाळिंबाची बाग बघायला चला. अजिबात घेणार नाही बाग बघायला. अरे तू आम्हाला फौजी पाहिजे, तुझा बघायला बाग नाही. सर म्हणला बाग बघायला चला, तुम्ही लेमन लावून केल्या म्हणला. डोक्याला टायल फॅल बांधून ते पारगडी तसाच गेलोच पाहिलं. पण सुखदेव म्हणलं याच्यात समाधान नाही, तू काहीतरी कर. सुदैवानं परत, बरोबर आहे का, 2 वर्ष त्याच्या शेती केलाय, 4 वर्ष. परत त्याची बहीण, त्याचे भाऊजी पोलीस आहेत, सुदैवानं योगाला लागला. तो तिथं गेला. तिथून मी आमच्या फोन केला, सर तो वापस जायचा म्हणतोय. वापस निघाला होता, परंतु राहिला. आणि आज तो ताट मानेनं पोलीस म्हणून काम करतोय आपल्यासाठी. आणि काय पाहिजे. आणि विशेष आम्हाला कौतुक काय वाटतं, अभिमान काय वाटतो, यादी बघितला आणि पहिला फोन केला. सर म्हणला माझं यादीत नाव आले, मी पोलीस मध्ये लागलोय, पहिल्यांदा यादी पाहून तुम्हाला फोन केलाय. आणि सुदैवानं मी पण मुंबईत होतो, संदीपचा भाऊ लखनला घेऊन मुंबईत गेलो होतो. मला खूप आनंद वाटला की आपला विद्यार्थी पोलीस झाला. आज कुठल्याही गोष्टीमध्ये तोच नाही, सगळेच. सुमितचं बोलणं वगैरे, त्यानं एक प्रकाशाला मला जाणवलं, सिद्धू मंच पोचले, सिद्धेश्वर आपला. खरंच आहे, उठला दुसरं काहीच नाही.
म्हणजे त्यानं बरोबर रिसर्च केला गोपाळ गोपाळ हे खरं आहे. आणि या आपल्या ज्या आठवणी आहेत या आपल्या आठवणी आहेत हे सगळं तुम्ही कौतुकास्पद गोष्टी केलात आणि खरोखर तुमचा आम्हाला अभिमान आहे. फक्त एकच करा, शिस्त पाळा, निर्व्यसनी राहा, निर्व्यसनी. पैसे कमावला महाजन म्हणला आज सर खूप स्ट्रॉंग व्हावे. मी म्हणलं अरे तू मिळाला नाहीस, मिळाला आला असता तर बरं झालं असतं. आता पुढच्या वेळा कोण घेणार सर, पुढच्या वेळेला एकटा मी खर्च करतो म्हणला, नका करू द्या. परंतु म्हणला आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणून शिस्त पाळा, निरोगी व्यसन जगा. असू द्या आपल्या घरी चटणी भाकर असू द्या, चटणी बरोबर 2 भाकरी मारा, पण त्या चटणीमध्ये स्वाभिमान ठेवून जगा, ताट मानून जगा. जीवनात कधी व्यवसायाचा आयुष्य होऊ नका, कुणाला बळी पडू नका, स्वाभिमान घाण ठेवू नका, ताट मानून जगायचं. जे काय आपल्याकडे असेल ते असेल त्याच्यावरच. आणि आपल्या मुलांना मुलींना त्यांना समजून सांगा. आज मारून जमाना बदलत चाललाय, मारून चालणार नाही. तुमच्यासारखं आम्ही मारणारा विद्यार्थी येणार नाही, म्हणून मारून चालणार नाही. म्हणून आपल्या मुला मुलींना आपल्या जवळच्यांना एक चांगल्या प्रकारचं ज्ञान देऊन समज. आता काही जण विवाहित आहेत, मुलं मुली झालेले आहेत, त्यांचा आईवडून न बनता मित्रमैत्रीण बना, त्या मुलांची मित्रमैत्रीण बना, जेणेकरून ते आपल्याला मित्रमैत्रीण, कारण आपण मित्रमैत्रीणमध्ये गोष्टी शेअर करतो, म्हणून मित्रमैत्रिणी बना. आपल्या मुलांना एक चांगल्या प्रकारचं ज्ञान द्या, शिकवा. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, जो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुण करल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही. भगवान बाबा एका ठिकाणी म्हणतात, मोळी विका पण शाळा शिका, शेती विका पण शाळा शिका. म्हणून शाळेला महत्व द्या. आज ठीक आहे इंग्लिश स्कूललाच विद्यार्थी शिकते म्हणून तो हुशार आहे असा भाग नाही. आपल्या शाळेतला विद्यार्थी सुद्धा एखादा कलेक्टर होऊ शकतो. आणि प्रामाणिकपणे आम्हाला कधी कधी असं वाटतं, मी सगळ्या सरांना कधी कधी म्हटलोय, एक तर विद्यार्थी आपल्या शाळेतला अमेरिका कलेक्टर झाला किंवा चांगला डॉक्टर झाला तरच आपल्या जीवनात ती सर्वात आम्ही खूपच केली केली असं मला वाटतं. म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनती करा, प्रत्येक गोष्टीच्या पायाशी लोटायला शिकलो. बघा, शिक्षणातून फक्त माणूस प्रपंच करू शकतो, जीवन जगू शकतो. व्यवसायाशिवाय, उद्योगाशिवाय, व्यापाराशिवाय माणूस मोठा होणार नाही. पैसा हा दुनियात खूप पैसा झालाय, आपल्याकडे काहीच नाही. आज एक आहे शिक्षक झाला म्हणजे प्रामाणिक विद्यार्थी घडवतोय, प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. या माध्यमातून आपल्याला ज्ञान देण्याचं काम आहे, म्हणून गुरुजी आनंदी आहे. परंतु त्याला पैसा कमवायचा आहे, त्याला व्यापारात घुसा, प्रामाणिकपणे व्यापार. तू लक्षात ठेव, दुकान सकाळी लवकर उघडली पाहिजे, सगळ्यात शेवटी बंद झाली पाहिजे. कारण कुणाची अडचण असते, कुणी केव्हा येतो, कुणी केव्हा येतो. म्हणून मोठं होण्यासाठी कासव गतीनं प्रयत्न करा, कासवासारखं चालायचं, पण खंड पडू द्यायचा नाही. खरोखर तुमचं कौतुक. तुम्ही सगळ्या शाळेला जेवायची व्यवस्था केली. आता सगळ्यांचाच सीमा असेल, पद्मिनी असेल, मंदाकिनी असेल, योगिता असेल, माया तर सुमितने सांगितल्याप्रमाणे टॉप आहे, आज मी टॉपच आहे. प्रत्येक गोष्ट चांगली करते, चांगली कर. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे तुझ्याकडून अपेक्षा आहे, एक तर लेखून चांगलं घडव, एखादा क्लास पण अधिकारी तर कर. सुमित जिथं जाल तर टॉपला राहा, चांगल्या गोष्टी करा. कंपनीमध्ये हा विद्यार्थी कुठला आहे म्हणलं पाहिजे, कोणा कुठं शिकला, काय याच्याकडे काय नम्रता आहे. सिद्धू असेल, बळे असेल, हनुमंत तर अंगाचे कपडे भरले तरी मागे पुढे बघा नाही का. सूर्यवंतरांची गाडी बसली होती, त्या टायर मध्ये हाताला चिकून काढून आणि ते विद्यार्थी आता आम्हाला मिळणार नाही. हे खरोखर आमचं दुर्भाग्य आहे. संदीपचा आणि माझा तर कॉन्टॅक्ट जवळून चाललेला आहे, काही अडचण नाही. चांगल्या गोष्टी कर. तू बहिणींना कळवलास, वडिलांची भूमिका निभावलास, भावाची निभावलास, तुझं कळव थोडं कौतुक कमी आहे. स्वतःच्या जीवनामध्ये स्टँड हो, चांगले पैसे कमवा, पैसे व्यर्थ घालू नका. पैसा 1 रुपया व्यर्थ घालायचा नाही. गरज आहे ना, लाखाच्या ठिकाणी 2 लाख खर्चा, 1 रुपया सुद्धा वाया घालू नका. सुदैवानं संधी आहे, चांगलं काम करतोय. जरा पीएसआय झाला तर आणखी आनंद वाटेल. कारण तुझा फोटो बघून रात्री मला पत्नी म्हणत होती, काय दीप पडा पीएसआय वाटतोय. मी म्हणलं पीएसआय सारखा आहे पण पीएसआय नाही. आणि चांगल्या गोष्टी करा. नवनाथ सुद्धा चांगला काम करतोय, चांगल्या गोष्टी जपा. जरूर पाटील आपण सुद्धा चांगल्या गोष्टी करा. आनंद वाटला की विद्यार्थी, दोन्ही विद्यार्थी आपले आज पती पत्नी आहेत. त्यानंतर नवनाथला म्हटलो, नवनाथ कुठे गेलास की भेटलाच नाहीस. नवनाथ म्हणला सर भिव वाटते, वाटते पण असं नाही, भिवू नकोस. त्या महाराजांनी म्हटल्यावर तुझ्या पाठीशी काळजी करायची गरज नाही. चांगला अभ्यास कर. आता आणखी काय तुम्हाला पोस्ट मारत का बघा, त्यामध्ये चांगल्या गोष्टी करा, सगळ्यांची प्रगती करा.
साळुंके सुद्धा आवर्जून आला आणि खरोखर आनंद वाटला. असं काही नव्हतं सुमित, गडबड वगैरे काय नाही. आमच्याकडं वेळ देणेच आमच्या जीवनामध्ये चाललंय, वेळेशिवाय आम्हाला काहीच नाही. म्हणून गडबड करायची म्हणजे आपल्या कार्यक्रम जरा लाईव्ह केला होता, कित्येक लोकांनी पाहिला, कित्येक कमेंट आहेत. माझ्या एका मित्रा सध्या केंद्र प्रमुख आहे यवतमाळ, त्याचा फोन आला, अरे तुझ्या शाळेचं गेट टुगेदर केलास, आपल्या बॅचचं कधी करायचं सांग. बघा म्हणजे आता मतदार बाजूला होते, म्हणजे लाईव्ह कार्यक्रम बऱ्याच जणांनी पाहिला, बऱ्याच जणांनी लाईव्ह आपला कार्यक्रम पाहिला. म्हणून तुला गडबड म्हणजे कार्यक्रमामध्ये वासं वाटलं पाहिजे की भारदस्तपणा, म्हणून तुला गडबड करत होतो. असं काही नाही, तुमच्यासाठी आम्ही सदैव आहोत. पुन्हा एकदा तुमचं विशेष विशेष कौतुक, अभिनंदन. लग्न झालेले मुली सुद्धा तुमच्या पतींचे कौतुक करतो बेटा, कारण आजकाल नाही बरोबर आहे, आपण कुठेही जाऊ शकतो. पण सगळ्यात महत्वाचं आहे की गावरान शब्द वापरतो, नवरा चांगलं मिळणं हे मुलींचं भाग्य आहे, भाग्य आहे. तुम्हाला खरं सांगतो, कित्येक मुली आहेत, कित्येक मोठमोठ्या पदावर आहेत, वडील चांगल्या घरी दिले, परंतु मुलींना थोडस बॅकला गेल्यानंतर मुलीचं जीवन आई वडील हाताच्या फोडाप्रमाणे जगतात, पण तिला पुढे ट्रीट कसं केलं जातं ह्याच्यासाठी खूप म्हणजे अवघड गोष्ट आहे. आणि मी माझ्या पत्नीला, तुमच्या बॅचची माझी पत्नी सुद्धा क्लासमेट होती, मी तिला म्हणलो होतो चल म्हणून, तिनं म्हणली मला कोण सांगितलंच नाही, मला नाही हो सर, तसं नाही, तुम्ही सांगितलं होतं सर, मग तुम्ही सांगितलं, मी तिला खूप सांगितलं. रात्री तुम्ही सुद्धा बोलला मला चला मॅडम या म्हणून, पण नको म्हणली. ती असती आणि तिनं सुद्धा दुसरं बोलली असतं, मला भाग्य म्हणजे माझं मला समाधान वाटलं असतं की सरपंच म्हणून, आता सरपंच म्हणून तर काम करते आहे, परंतु आमच्या फॅमिलीत दोन शब्द बोलली असती म्हणजे तुम्हाला कळालं असतं किंवा आमच्याकडं पत्नी म्हणून मी तिला काय स्वातंत्र्य देतोय किंवा काय करतोय हे तुम्हाला कळालं असतं. म्हणून मुलींच्या पतींचं सुद्धा कौतुक, माझ्याकडून त्यांचा विशेष अभिनंदन सांगा. किंवा त्यांनी इथं पाठवलं हो, कुणाला वेळ नाही, आज प्रत्येक गोष्ट बिझी झाल्या, तुम्ही वेळात काढून आलात. सगळ्या जणांनी हा कार्यक्रम मनसोक्त आनंद लुटला आणि चांगला फेटेबाजून आमचा सुद्धा सन्मान केला. खूप सिद्धू चांगलं, सिद्धून सुद्धा बेजार होऊन आणि शाळेला भेट सुद्धा दिलेली आहे. तर तुमचं मनापासून बळे अभिनंदन. सगळ्यांनी चांगल्या गोष्टी जीवनात अंगीकारा. फक्त मी सांगितल्याप्रमाणे आई वडिलांची सेवा करायला आयुष्यात कमी पडायचं नाही. त्यांची जो सेवा करेल त्याचे दिवस भरभराटीचे आल्याशिवाय राहणार नाहीत. मुलींनी सुद्धा सासू सासऱ्यांना जपा. आपल्या आईवर प्रेम करता पण सासू सासऱ्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की माझी सून म्हणजे लक्ष्मी आहे. आणि आपल्या पत्नीला सुद्धा, ठीक आहे पत्नीवर प्रेम तर ठेवा, आई वडिलांनंतर पत्नीवर प्रेम असायला पाहिजे, यात दुमत नाही. परंतु पत्नीला सुद्धा सांगा की माझ्या आई वडिलांविषयी, माझ्या बहिणीविषयी, माझ्या भावाविषयी जर दुमत असेल तर मी ते ऍक्सेप्ट करणार नाही. अशा प्रकारची एक चांगल्या प्रकारची पत्नी तयार करा आणि आपल्या लेकरांना चांगलं घडवून पुन्हा कधी आपल्या जेव्हा भेटी होतील, जेव्हा तुम्ही आम्ही दाढा पांढऱ्या म्हणून किंवा केस पांढरे म्हणून तुमच्या समोर असाल, जेव्हा तुम्ही याल तेव्हा काहीतरी तुम्ही विशेष सांगा की सर मी त्या मेळाव्यात घेऊन गेलो आणि हे विशेष काम करून परत इथं आलोय, यासाठी आम्ही तुमची वाट पाहतोय. तुमचं खूप खूप अभिनंदन. सूर्यवान पिंपळे सरांना मी वेळ नव्हता, ते जाणार होते, परंतु तारीखच कॅन्सल झाली आणि तुमचं भाग्य लाभलं की आपला कार्यक्रम वापर केला, चांगल्या गोष्टी घडल्या. म्हणून तुम्ही आलात, कमी असाल जास्त असाल, सुरुवात केली आणि तुमचा विशेष गुण आवडला, येऊन आठवणी जागा केला. मार तर आता आम्ही मारतो कधी कधी, न्याने गेला काय घरला गेला. आज बी आम्ही एखाद्याला धरलं सोडत नाही, चांगलं समूह करतो, त्याला करायचं समूह केले आता. पण हुशार आहे, जरा गो मारण्यासारखा वागतो. म्हणून पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. सुखदेव तयारी करा, पुढे काही तुम्हाला करता येते का बघा. आणि संदीप सगळ्यांच्या जीवनात आनंद येऊ, भरभराट हो ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना, रुग्णवाचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रकारे मार्गदर्शन केलं, तुमचे आभार मानतो सर. त्याच्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक